श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। जयाची वदे पूर्ण वेदांत बाणी म्हणावे कसे होतया लागी वाणी। परब्रह्मरूपी असा जो तुकाबा तयाचे तुकी कोण दूजा तुकाबा। आदरणीय परमपूज्य डॉक्टर काकांना नमन करते। आदरणीय सविताताईंना सुद्धा वंदन करते। मी सौ मेधा भावे चातुर्मास उत्सव ब्रह्मपुरी नियोजित प्रवचनांच्या या दुसऱ्या सत्रात आपणा सर्व भाविकांचं साधकांचं मनपूर्वक स्वागत करते। 5 वर्ष चाललेला हा उत्सव यंदा महाराष्ट्रभरचा सहयोग या उत्सवात आहे। आपत्कालीन परिस्थितीत सुद्धा सविताताई प्रगत अशा तंत्रसाधनाची मदत घेऊन हा उत्सव तसाच पुढे चालू ठेवला आहे। यात त्यांचंच खूप मोठं योगदान आहे। त्यांच्या मधुर अशा वाणीनं सुमधुर अशा कीर्तन आणि निरूपणानं त्या सगळ्यांना प्रिय आहेतच, पण ह्या सर्व संयोजनात महत्त्वाचं योगदान हा त्यांचा महत्त्वाचा विषय आहे। आमच्यासारखी अनेक मैल दूर असणारी मंडळं सुद्धा यंदा सहभागी करून त्यांनी घेतलेली आहेत आणि जवळजवळ 145च्या आसपास मंडळं यंदा ह्या उत्सवात सहभागी आहेत। इथे मला सामूहिकरित्या समाजाला एका भक्तिसूत्रानं बांधणाऱ्या सविताताई दिसतात। तुकोबांच्या अभंग सागरात त्यांनी या चातुर्मासभर आपणा सर्व भाविकांना स्नान घालणं याचं महत्पुण्य या कार्यक्रमाने मिळवलेलं आहे। वेदांचा तो धर्म आम्हासीच ठावा येरानी वहावा भार माथा असे गरजून सांगणारे जे तुकोबा आहेत ना, ते आता सतत चातुर्मासभर आपल्या सोबत आहेत। आज 26-27 दिवस आपल्याला तर पक्वान्नाचा योग आहे, कारण त्यांच्याच प्रवचनावर निरूपण करणारी प्रबोधनपर अशी प्रवचनं आपण रोज ऐकतोय। आणि आजच्या निरूपणाचा अभंग आहे क्रमांक 1429। उदासीनाचा देह ब्रह्मरूप नाही पुण्य पाप लागत त्या। अनुताप अंगी अग्नी विण ज्वाळा नाही मृगजळा विझो येत। दोष ऐशा नावे देहाचा आदर विटाळले अंतर अहम भावे। तुका म्हणे जाय नाशोनिया खंती तवची हे चित्ती बद्धता ते। प्रत्यक्ष ज्ञान झाल्यावर देह तादात्म्य जातं आणि उदासीन होतो माणूस। असा उदासीन झालेला माणूस मग कर्मापासून पाप आणि पुण्य या विषयांपासून निश्चित दूरच होतो। ज्ञानी झाल्यावर त्याच्या वैराग्याचा जो अग्नी आहे ना, तो वैराग्याचा अग्नी त्याच्या प्रपंचातल्या मृगजळानं प्रपंचरूपी मृगजळानं अजिबात विझत नाही। तुकाराम महाराज म्हणतात, देह तादात्म्य हे अतिशय महापाप आहे आणि जिथपर्यंत हे देह तादात्म्य आहे तिथपर्यंत तो जीव बद्ध आहे। देहासक्त जीव आणि संसारी जीव यांच्यापेक्षा ज्ञानी कसा वेगळा आहे हे अभंगात विवरण केलेलं आहे। या सुंदर अभंगाच्या निरूपणासाठी आपल्याला वक्त्या पण तशाच मिळालेल्या आहेत। त्यांचं नाव आहे हरिभक्त परायण माननीय उज्ज्वलाताई वझे।
त्यांचा पिंड मुळात कलाकाराचा आहे. त्यात 36 वर्ष भिडे गर्ल्स हायस्कूल नागपूर इथे त्यांनी नोकरी केलेली आहे. कला शिक्षक म्हणून त्यांची नोकरी असल्यामुळे शिक्षक आणि कला यांचा उत्तम समन्वय त्यांच्यामध्ये आपल्याला दिसतो. त्या चित्रकलेच्या शिक्षिका होत्या असं जेव्हा मला कळलं ना, तेव्हा डॉक्टर काकांच्या पंचदशीमधला चित्रदीप मला आठवला आणि मला असं वाटलं की आयुष्यभर असणारी रंगांची गट्टी जरा दूर सारून पांढऱ्या स्वच्छ कॅनव्हास बरोबर म्हणजेच ब्रह्मस्वरूपाबरोबर गट्टी करताना त्या आता आपल्याला दिसतात. निवृत्तीनंतरचं सगळं आयुष्य त्यांनी आता ह्या परमार्थासाठी वाहिलेलं आहे. ही त्यांची बाह्य ओळख झाली, पण मला वाटतं त्यांची खरी ओळख म्हणजे त्या डॉक्टर काकांच्या अनुग्रहित आहेत हीच आहे. ही महत्त्वाची ओळख आहे, कारण ब्रह्मस्वरूपाची लागलेली ओढ ही केवळ डॉक्टर काकांच्या मार्गदर्शनाखालीच पूर्ण होईल असं मला निश्चित वाटतं. कारण परमार्थात रुची हे एक भाग्य, प्रबोधनपर अशी वाचनाची ओढ हे सद्भाग्य आणि सद्गुरूंचा अनुग्रह हे महत्भाग्य. हे तिन्ही टप्पे त्यांनी पार केलेले आहेत आणि आता त्या कृतार्थ जीवन जगत आहेत. आज त्यांच्या या आनंद रंगाचा शोध घेणाऱ्या यात्रेमध्ये आपण पण सहभागी होतोय आणि ह्या अभंगावर त्यांनी केलेलं निरूपण आता आपण ऐकणार आहोत आणि कृतार्थ होणार आहोत. आता ह्या कार्यक्रमाची पुढची सगळी सूत्र मी त्यांच्याकडे देते आणि त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी अशी त्यांना विनंती करते. आदरणीय उज्ज्वलाताई वसे यांच्या प्रवचन सेवेपूर्वी चिपळूणच्या चैतन्य सत्संग मंडळाचं भजन आधी आपण ऐकूया.
प्रारंभी विनती करू गणपती आराध्य मोरेश्वरा. अज्ञानत्वहरो निबुद्धिमती दे विद्या दया सागरा. चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी. हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. सदाशिवसमारंभा शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरंपराम्. कृपाकटाक्षाची या किरणे मोहसमुद्राचे आटणे. घडे जय त्या श्रीकृष्णे वंदूतया ते. जयाची वदे पूर्ण वेदांतवाणी म्हणावे कसे हो तया लागिवाणी. परब्रह्मरूपी असा जो तुकावा तयाचे तुकी कोण दुजा तुकावा. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आजचा तुकाराम महाराजांचा अभंग असा आहे. उदासीनाचा देह ब्रह्मरूप नाही पाप पुण्य लागत तया. अनुताप अंगी अग्नीची या ज्वाळा नाही मृगजळा विजो येत. दोष ऐशा नावे देहाचा आदर विटाळले अंतर अहम भावे. तुका म्हणे जाय नासोन या खंती तवची हे चित्ती बद्धता आहे. परमपूज्य कंधारकर महाराजांनी लिहिलेला अर्थ वाचते. ज्ञानाने देहादी प्रपंचाविषयी ज्याचं तादात्म्य गेलेलं आहे त्याचा देह सुद्धा ब्रह्मरूप असतो. त्यांनी केलेल्या कर्मातून त्यांना पाप पुण्याचं लेप लागत नाही. त्यांच्या अंगी वैराग्यरूपी अग्नीच्या ज्वाळा असतात. इतकं प्रखर तेज वैराग्याचं असतं की संसाररूपी मृगजळाने त्या अग्नीच्या ज्वाळा विझवल्या जात नाही. देहाशी तादात्म्यपूर्वक प्रेम आसक्ती असणं आणि देहाहंकाराने अंतःकरण विटाळणं मलिन होणं याला अध्यात्मदृष्ट्या मोठाच दोष समजला जातो. आणि तुकाराम महाराज म्हणतायत चित्तातून संसाराविषयीचं चिंतन जर गेलं नाही तोपर्यंत या जीवाला बद्धता आहे. बद्धता आहे याचा अर्थच तोपर्यंत हा जीव सुख दुःख याच्यामध्ये सारखा काय म्हणूया आपण त्याला गोते खातो म्हणूया. हा अभंग उदासीन असा जो साधक आहे त्याचा स्वभाव सांगतोय. आणि या स्वभावाची लक्षणं गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेली आहेत. कुणाचा द्वेष नाही, सर्वांशी मित्रभावाने वागतो, दयाळू, ममत्व आणि अहंकार नसणारा आहे, सुखदुःख प्रसंगी स्थिरत्वाने समत्वाने जो राहू शकतो, सदा संतुष्ट असतो, योगी दृढनिश्चयी भगवंताप्रती श्रद्धा असून शरणागत असलेला असतो, ज्याच्यामुळे लोकांना त्रास होत नाही, लोकांपासून त्याला त्रास होत नाही,
हर्ष, खेद, लाभ, हानी, जय, पराजय, यशापयश इत्यादी द्वंद्वात्मक विकार ज्याच्या मनाला शिवत सुद्धा नाहीत, ज्याला कसली कामना नाही, अपेक्षाही नसते कोणाकडून, कर्तव्य आणि सेवा भावाने निरपेक्ष असून कर्म करण्यात तत्पर आणि उत्साही असणारा, शिवाय कर्मकर्तृत्वाचा अभिमान नसलेला, अशी सगळी लक्षणं उदासीनाची भगवंतांनी सांगितलेली आहेत. असा मनुष्य जो असतो तो स्वभावाने म्हणजे सहजपणेच उदासीन, स्थितप्रज्ञ आणि विरागी असतो. समर्थांचा महंत सुद्धा असाच आहे. दासबोधामध्ये वर्णन केलंय समर्थांनी त्या महंताचं, किंवा महंत होण्यासाठी उपदेश केलेला आहे. ती लक्षणंही अशीच आहेत. शिवाय मनाच्या श्लोकामध्ये जगीधन्य तो दास सर्वोत्तमाचा अशा पादुपदानी काही श्लोक जे लिहिलेले आहेत, त्या सर्व श्लोकांमध्ये सुद्धा तो रघोत्तमाचा दास याच लक्षणांनी दाखवलेला आहे. हा उदासीन जो असतो तो निराश नसतो. त्याची वैशिष्ट्य मुख्य ही आहेत, कारण आपल्याला व्यवहारामध्ये उदासपणे बसलेला आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ तो निराश झालेला असतो, खचलेला असतो, किंवा त्याला कुठेतरी प्रतिकूलता जाणवत असते. ही जी उदासीनाची लक्षणं आहेत, स्वभाव सांगितला आहे, तो निराश नसतो. मनाची त्याची प्रसन्नता कधीच त्यांनी गमावलेली नसते, आणि इतकं करून सुद्धा तो निष्क्रियही नसतो, कार्यरत असतो. 4 पुरुषार्थापैकी मोक्ष हा जो पुरुषार्थ आहे, हा पुरुषार्थ त्याला साधायचा आहे असं त्याचं ध्येय ठरलेलं आहे, आणि त्याच्या प्राप्तीच्या निश्चयाने त्याची वाटचाल सुरू असते. सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐसी, वृत्तीस्फुरे अहर्निशी तो मी गा, असं भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं आहे. आता भगवान श्रीकृष्ण जर स्वतःच त्याला म्हणतात आहे की अहम अहम अशी जी वृत्ती उठते ते माझंच स्वरूप आहे, याचा अर्थ असा होतो की पाण्यावरची लाट जशी पाणीच असते त्याप्रमाणे आत्मस्वरूपावरती उठलेला हा जो मी मी असा तरंग आहे, ती जाणीव आहे, ती जाणीव सुद्धा आत्मरूपच असते. फक्त आत्मस्वरूप म्हटलं की ते जाणीव विरहित असं समजलं जातं त्याचं स्वरूप, पण त्याच स्वरूपावर उठलेली जाणीव म्हणून जाणीव सुद्धा आत्मरूपच असते. ही जाणीव उमटते कुठे? सर्वांचे हृदय देशी असं म्हटलं असलं ना तरी परमार्थामध्ये हृदय आणि अंतःकरण हे दोन्ही शब्द एकाच अर्थाने वापरले जातात. त्यामुळे मग ते अंतःकरण केवढं असतं आपल्या देहामध्ये? कुठे असतं? मस्तकात असतं का माझ्या खरंच हृदयस्थानी असतं? तर याचं उत्तर असं आहे की अंतःकरण आनख शिखांत व्यापून असतं. आनख शिखांत अंतःकरण व्यापून असेल आणि अंतःकरणामध्ये जर मी अशी जाणीव असेल, याचा अर्थ आत्मरूप जाणीव ही सुद्धा माझ्या अखंड देहामध्ये व्यापून आहे. आणि जी वृत्ती अंतःकरणामध्ये असते ती जर देहभर व्याप्त असेल तर म्हणजे असतेच, आणि म्हणून आत्मरूप मी अशी जाणीव सुद्धा देहामध्ये पूर्ण व्यापून असल्यामुळेच तुकाराम महाराज असं म्हणतात पहिल्याच चरणामध्ये की उदासीनाचा देह अवघा ब्रह्मरूप झालेला असतो. ही जी जाणीव असते ही मी अशी जाणीव आपल्याला 2 प्रकारांनी अनुभवायला लागते. एक ही जी आत्मरूप जाणीव आहे ही अत्यंत शुद्ध आहे, कारण अंतःकरण हे मूळचं शुद्ध स्वरूपाचं असतं, आणि शुद्ध अंतःकरणामधली उमटलेली जाणीव सुद्धा अत्यंत शुद्ध असते, आणि म्हणूनच ती आत्मरूप जणू काही असते. हा एक मी शुद्ध मी आहे, आणि दुसरा जो मी आहे तो देह संगानी देहच मी अशी भावना केल्यामुळे ज्याला अहंकार असं म्हणतात ती सविशेष जाणीव असते.
म्हणजे देह आणि देह संबंधी जितके घटक आहेत ते सगळेच घटक आपणच आहोत असं समजल्यामुळे त्या सगळ्या घटकांचे विशेष त्या मी या एका जाणीवेमध्ये सामावलेले असतात, ज्याला आपण अहंकार असं म्हणतो. या अहंकारामध्ये ही सविशेष जाणीव असल्यामुळे त्या व्यक्तीच्या व्यक्तित्वाचे सर्व विशेष एका अहंकारामध्ये सामावलेले असतात. आणि ते सर्व विशेष जेव्हा एकत्र करून हा अहंकार त्यांचा एक गट बनवतो, त्यावेळेला एक व्यक्तिमत्वाचा गट तयार होतो. आता हे असेच विशेषासह असलेली जाणीव आहे. ह्या जाणीवेमुळेच आत्मिक विकास सुद्धा होतो. आणि अन्यथा जेव्हा तो देहसंगाने मी असं म्हणणारा अहंकार बनतो, ती जाणीव अहंकार घेते, त्यावेळेला तो मात्र अहंकार परमार्थाला घातक ठरतो. मिळून याच्यावरनं मला असं वाटतं की हा जो अहंकार आहे ना, हा परमार्थ साधायचा असेल तेव्हा तो हवा आहे. पण तोच असताना अहंकार असला तर हा अहंकार परमार्थासाठी असून अडचण आहे. आणि व्यवहारामध्ये मात्र व्यवहार साधण्यासाठी तो आवश्यकच असतो. म्हणून तिथे नसला तर मात्र व्यवहाराचा खोळंबा आहे. मराठीमध्ये एक म्हण आहे, असून अडचण आणि नसून खोळंबा. ह्या उदासीनाला मी तू असा भेद नसतो. तो व्यवहारापुरता मात्र भेद सांभाळतो. कारण भेद सांभाळला नाही तर व्यवहार पूर्णच होत नाही, होऊच शकत नाही. त्यामुळे तो व्यवहारापुरता भेद सांभाळतो. आणि हा जो शुद्ध जाणीवरूप मी आहे, जो सगळ्यांच्या ठिकाणी सारखाच आहे, समत्वानी आहे, आणि त्याचंच जाणीव ठेवून तो एकपणा जाणून राहत असतो. त्याचं वर्तन ते एकपणा जाणून घडत असतं. आणि म्हणूनच तो दिसायला सुद्धा, म्हणजे वर्तन करताना तो इतरांच्या सारखा दिसतो, पण अंतरामध्ये मात्र तो देहाअहंकाराने लिप्त झालेला नसतो. असा जो उदासीन असतो ना, त्याला व्यवहारासाठी देहाअहंकारावरती यावं लागतं मुद्दामून. स्वामी विवेकानंदांची अशी एक आठवण सांगितली जाते की ते अमेरिकेमध्ये ज्या वेळेला गेले होते सर्वधर्म परिषदेच्या वेळेला, त्या पहिल्या व्याख्यानानंतर त्यांची बरीच व्याख्यानं झाली त्या ठिकाणी. आणि व्याख्यानाच्या पूर्वी जेव्हा ते आपल्या खोलीमध्ये बसलेले असताना वेळ झाल्यावरती त्यांचा शिष्य त्यांना बोलवायला गेला, त्यावेळेला त्याला स्वामीजी आरशासमोर उभे राहिलेले दिसले. ते आपल्या चेहऱ्यावरती हात फिरवत होते, स्वतःची ती डोक्यावरचा फेटा नीट करत होते आणि आरशामध्ये स्वतःलाच निरखून पाहत होते. आपण लोक जेव्हा आरशात निरखून पाहतो तेव्हा माझा देह कसा दिसतो आहे, म्हणजेच मी कशी दिसतोय, हे पाहत असतो. त्यामुळे शिष्याला सुद्धा आश्चर्य वाटलं आणि त्यांनी स्वामीजींना विचारलं की स्वामीजी, तुम्ही सुद्धा असं आरशामध्ये पाहत आहात स्वतःला? तेव्हा स्वामीजींनी उत्तर दिलं की अरे, मी आता माझ्या मनाला याची जाणीव करून देतो आहे की आता तू स्वामी विवेकानंद नाहीयेस. आता तुला बाहेर जाऊन हॉलमध्ये जाऊन काहीतरी प्रबोधन करायचं आहे, प्रवचन करायचं आहे. त्यामुळे आता तुला देहभानावर यावं लागेल. आता तू आत्मरूप नाहीयेस, आता तुला जीवरूप धारण करायचं आहे. संत ज्ञानेश्वर महाराज सुद्धा ते स्वतः विश्वात्मक जाणीवेने मोठे झाले इतके, आणि त्यामुळेच ते असं म्हणू शकले की हे विश्वची माझे घर, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणू शकले. आणि त्यांनी विश्वात्मक देवाला स्वतः विश्वात्मक होऊनच प्रसाद मागितला. तो सुद्धा त्या विश्वामधल्या सगळ्या जीवांच्यासाठी मागितला. लोकमान्य टिळकांचंही असंच उदाहरण आहे. लोकमान्य टिळकांनी, आपल्याला सर्वांना माहीत आहे, प्रसिद्धच आहे ते, की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. आता मी असं म्हणणारे लोकमान्य टिळक हे एक व्यक्तीच होते, पण त्यांच्या मनामध्ये मात्र मी मिळवणारच म्हणताना मी एकटा नव्हता, तो एकच जीव मिळवतोय असं त्यांची भावना नव्हती.
ती राष्ट्रव्यापी भावना होती. राष्ट्रामधल्या सगळ्या जीवांच्यासाठी मला हे मागायचं आहे याची जाणीव त्यांच्या अंतरामध्ये होती. हे तिघही जण विवेकानंद, ज्ञानेश्वर, लोकमान्य टिळक यांच्यासारखे असे अनेक किती लोक आपल्या अवतीभोवती किंवा आपल्याला माहीत आहेत असे उदासीन असे त्यांचा स्वभाव आहे असं आपल्या लक्षात येतं. उदासीनाचं लक्षण ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आहे ते अहंकारा ते दंडुनी सकळ काम सांडुनी विचरे विश्व होऊनी जगा माझी. म्हणून सुरुवातीला लक्षण सांगितलं की त्याला कुठलीही कामना नसते आणि कामना नसल्यामुळे अपेक्षा नसते. तो वैराग्य वृत्तीने जणू काही तळपत असतो. त्याला कामक्रोध नसतात. आणि कधी कधी हा व्यक्तिनिष्ठ अहंकार असतो ना, हा सुद्धा कधी कधी वैराग्याचं अवसान आणतो. 3 उदाहरणं अशी आहेत. वैराग्याचं अवसान आणतात लोक. मनाविरुद्ध झालं की त्यांना राग येतो, क्रोध येतो आणि क्रोधाच्या पायात ते घर सोडून ताड बाहेर चालते होतात. डोकं शांत झालं की येतात परत. दुसरं एक उदाहरण असं आहे, त्याला स्मशान वैराग्य म्हणतात. पत्नी निवर्तल्यानंतर स्मशानामध्ये गेला आणि ते सर्व तो दुःखदायक असतोच तो सगळाच प्रसंग. त्या दुःखाच्या भरामध्ये हा प्रतिज्ञा करून जातो आता पुन्हा मी या फंदात कधीही पडणार नाही. पण घरी आल्यानंतर 10 दिवसाच्या आतच पुन्हा दुसऱ्या विवाहाच्या विचाराला लागतो. त्याला स्मशान वैराग्य म्हणतात. तिसरं एक उदाहरण मला आठवतं ते इसाप नीतीमधल्या कोल्ह्याचं. कोल्हा जात असतो द्राक्षाच्या वेलाखालून, वर मोठे द्राक्षाचे घड लागलेले असतात आणि ते इतके उंच असतात की कोल्ह्याला सांभाळू शकत नाहीत. आणि कोल्हा जणू काही वैराग्याचा आव आणून म्हणतो आपल्याला हे आंबट आवडतच नाही, त्यामुळे नकोच आता ते. व्यक्तिनिष्ठ अहंकाराची ही उदाहरणं आहेत. तुकाराम महाराज व्यक्तिनिष्ठ या अहंकारी जे असतात की जे वैरागी बनून लोकांना फसवतात, त्यांच्या संबंधी तुकाराम महाराज म्हणतात, दाऊनी वैराग्याची कळा, भोगी विषयाचा सोहळा, कर्म करोनी म्हणती साधू, ऐसे कैसे झाले बोंधू. अशा वैराग्याला समर्थ हेकांड पिस म्हणतात. कारण या वैराग्याच्या मागे कोणतंही ज्ञान नसतं. ज्याला आपण सारासार विचार म्हणतो, असा कुठलाही विचार या वैराग्याच्या मागे नसतो. असं जे वैराग्य असतं ना, हे त्याच्या आजूबाजूच्या लोकांच्यासाठी वैताग ठरतो. वैराग्याच्या ऐवजी वैताग. पण खरं जे वैराग्य असतं त्याचं वर्णन समर्थ रामदास स्वामी करतात. वैराग्ये वीण ज्ञान दंभासी कारण, व्यर्थची थोरपण वर्तल्या वीण, सदा उदासीन प्रत्ययाचे ज्ञान, तेणेची समाधान पाविजे. एक मात्र खरं आहे की सुख ऐहिक असो नाहीतर पारमार्थिक असो, विचाराचा आरंभ हा विवेकानेच करावा लागतो. विवेकाशिवाय वैराग्य हे शोभूनच दिसत नाही किंवा खरं वैराग्य असूच शकत नाही. मग आता प्रश्न असा आहे की आधी विवेक करायचा का आधी वैराग्य घ्यायचं, का दोन्हीही बरोबरच असतं, ह्याचा विचार आपल्याला करायचा आहे. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, न धरी रे संग, राही रे निश्चळ, लागो नेदी मळ ममतेचा. आपल्या अभंगामध्ये सुद्धा दोष ऐशा नावे, देहाचा आदर, विटाळले अंतर अहम भावे. अहम म्हणजे मीपणा आणि त्याच्या बरोबर जोडीने येणारा माझेपणा. या माझेपणाला ममत्व असं म्हणतात. आणि इथे तुकाराम महाराज म्हणतात, लागो नेदी मळ ममतेचा. आणि मूळ अभंगामध्ये म्हणतात, विटाळले अंतर अहम भावे. संघाशिवाय
किंवा कुणाच्या तरी संगतीशिवाय जीवन अगदी अशक्य आहे. कुठल्या तरी संघाशिवाय व्यवहार घडू शकत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की संगत असावा, पण संघामध्ये आसक्ती ममत्व नसावं, त्याच्यामध्ये माझेपणा नसावा. आणि हा ममत्व माझेपणा जो असतो तो देहाहंकारामध्ये गुंतलेला असतो. ज्या अंतःकरणामध्ये मी अशी जाणीव असते ते अंतःकरण मूळचं शुद्ध असतं. ते शुद्ध अंतःकरण देहाहंकाराने आणि ममत्वाने मलिन होऊन जातं आणि गढूळ पाण्यामधला तरंग जसा गढूळच असतो, तो गढूळपणेच अनुभवाला येतो. त्याप्रमाणे मलिन अंतःकरणामधला मी सुद्धा स्वतःला मलिन असाच अनुभवाला येतो. तो सदैव त्या संदेहामध्येच रमलेला असतो. सुख केव्हा मिळेल, कसं मिळेल, या संदेहामध्येच त्याचं जीवन व्यस्त असतं. असं आसक्तीच्या विषयामध्ये तो चंचल होत राहतो सारखा देहाहंकार. आणि त्यामुळे आसक्ती सोडली आणि एका ठिकाणी जर हा अहंकार स्थिर झाला, त्याला तुकाराम महाराज म्हणतायत राही रे निश्चळ. एका ठिकाणी तू स्थिर हो, त्या विषयांच्या बरोबर सारखा इथून तिथे चंचल होऊ नकोस. आसक्ती ही सुखासाठी माझे असं जे जे मानलेलं आहे त्यांच्यावरती अवलंबून असते. म्हणजे वस्तू असेल तिच्यावरती माझं सुख अवलंबून असतं, व्यक्ती असेल व्यक्तीवरती माझं सुख अवलंबून असते. त्यामुळे त्या वस्तू आणि व्यक्तींचा वियोगाची नुसती कल्पना जरी मनामध्ये आली तरी सुद्धा हा अहंकार गडबडून जातो, त्याला ते सहनच होत नाही. पण अशी जी आसक्ती असते, संत म्हणतात ही आसक्ती विचारपूर्वक टाळता येते. याला उपाय आहेत. परमार्थशास्त्र संत याला उपाय सांगतात. त्या संगतीचे 3 भाग करतात: सुसंगती, विसंगती आणि कुसंगती. आता संत म्हणतात सुसंगती हेतुतः आपण सांभाळावी. सद्विचाराची संगती आहे ही आपण हेतुतः सांभाळण्याचा प्रयत्न करावा. संत संगती ही धरावी, कारण संत संगतीमध्ये आपल्याला आपलेच गुणदोष कळून येतात आणि मग आपल्याला ते टाळण्यासाठी प्रयत्न करता येतो. विसंगती आहे, जगामध्ये आपण पदार्थ आणि व्यक्ती यांच्या सहवासामध्ये असतो. प्रत्येकाचे स्वभाव भिन्न असतात. पदार्थांना सुद्धा स्वभाव असतात बरं का. म्हणजे एखाद्या पदार्थाचा, खाद्यपदार्थाचा म्हणूया आपण, कडूपणा हा त्याचा स्वभाव असतो. आपल्या स्वार्थासाठी, आरोग्यासाठी आपण कडुलिंबाचा पाला, कडूपणा सुद्धा सहन करतो. म्हणजे पदार्थ असो किंवा व्यक्ती असो, त्याची जी विसंगती आहे, वास्तविक पाहता कडूपणा हा माझ्यासाठी अनुकूल नसतो, पण आपण ती विसंगती सहन करतो. अशी विसंगती व्यक्तींच्या सहवासामध्ये असताना सुद्धा सहन करावी. अर्थात हे सर्व संत सांगतात आहेत आपल्याला की व्यक्तींचे स्वभाव, प्रत्येकाचं प्रारब्ध भिन्न असतं आणि त्यामुळे प्रत्येकाचे स्वभाव भिन्न असणं अत्यंत स्वाभाविक आहे. आणि त्या स्वाभाविक स्वभावामुळे जी काही प्रतिकूलता अनुभवाला येते त्या प्रतिकूलतेकडे दुर्लक्ष करावं. अशी विसंगती आपण शांतपणे सहन करावी. आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं तर ॲक्सेप्ट करावी. आणि कुसंगती मात्र जी आपल्या सुखाला प्रतिबंध करते, माझ्या सुखामध्ये अडथळे आणते, खरं म्हणजे ही कुसंगती आपण नेहमीच टाळतो, टाळण्याचाच प्रयत्न असतो आपला. पण इथे जो विचार चाललेला आहे कुसंगती टाळण्याचा, हेतुतः टाळण्याचा, तो पारमार्थिक सुखाला प्रतिबंध करणाऱ्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण अवश्य हेतुतः टाळाव्यात. मग त्यावेळेला लोक काय म्हणतील, माझ्याबद्दल लोकांचं काय मत होईल, माझ्या प्रतिष्ठेचं काय होईल,
याचा विचार आपण करू नये असं संतांचं सांगणं असतं. हे इतकं सगळं साधण्यासाठी आणखीन एक उपाय आहे. तुकाराम महाराज त्याच अभंगामध्ये म्हणतात पुढे, इंद्रियांचा जय वासनेचा क्षय संकल्पाही वरी न ये मन. इंद्रियांच्या वरती माझं नियंत्रण असावं. असं नियंत्रण संत तुकाराम महाराजांनी कमावलं होतं. आणि म्हणून संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. हा, डोळ्यांनो तुम्ही बाकीचं काहीही बघू नका, ऐकू नका. याप्रमाणे एका अभंगामध्ये ते म्हणतात, पापाची वासना नको दाऊ डोळा, माझ्या डोळ्याला कुठलंही पाप दिसू नये, किंवा जे दिसलं असेल त्याने माझ्या मनामध्ये पाप निर्माण होऊ नये. त्या माझ्या इंद्रियांच्या वरती माझं स्वतःचं नियंत्रण असावं. त्या इंद्रियांनी मला नाचवू नये, म्हणजे जीवाला नाचवू नये. हा जीव मनाच्या द्वारे इंद्रियांना आज्ञा करतो आणि मग इंद्रिया ते कार्याला लागतात. मनातल्या संकल्पाला जीवाच्या वासना जबाबदार असतात. वासनानुसार मनामध्ये संकल्प निर्माण होतात. वासना किती आहेत? एक का दोन? अनंत वासना आणि अनंत संकल्प निर्माण होत असतात. म्हणून संत कबीर सुद्धा सावध करतात, मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर. शरीर इंद्रियांना मनामध्ये संकल्प उठल्याबरोबर लगेच त्याच्या मागे जाऊ देऊ नकोस. सगळे संकल्प आपण पूर्ण करायचे की नाही, तो विषय ग्रहण करायचा की नाही, याचं स्वातंत्र्य जीवाला ईश्वराने जन्माला घालताना दिलेलं आहे. ते त्याला क्रियमाण स्वातंत्र्य असं म्हणतात. या स्वातंत्र्याचा फायदा आपल्याला या मन इंद्रियांच्या वरती जय मिळवण्यासाठी करून घ्यायचा असतो. त्याच्यासाठी योगामध्ये शमदम अशी साधना सांगितली आहे. गीतेमध्येही याचा उल्लेख आहे. शम म्हणजे मनाला वळण लावणं, मनावरती नियंत्रण, ह्याला शम म्हणतात. इंद्रियांच्या वरती नियंत्रण, याला दम म्हणतात. मग आता हा शम साधायचा कसा? कारण आपण तर जगामध्ये राहणार आहोत. आपला स्वभाव, आपलं प्रारब्ध, त्या वासना, ते सगळं आपल्याबरोबरच असणार आहे. असं असताना सुद्धा, यांच्या संगतीत असताना सुद्धा मला शम साधायचा आहे. त्याच्यासाठी संत सांगतात की मनाने विषय सुखाची प्रवृत्ती जी असते ती आपण आवरून घ्यावी. गीतेसंबंधीचंच एक गीतामृत शतपदी म्हणून पुस्तकातलं कवन आहे. असं अर्जुनाच्या उपदेशासंबंधी ते कवन आहे. जिथे जिथे चित्त हे धावे तेथोनी त्यास ओढावे. जिथे जाईल तिथून त्याला मागे आणायचा प्रयत्न कर. जिथे जिथे चित्त हे धावे तेथोनी त्यास ओढावे, की तसेच सोडून द्यावे, मग मन हे स्थिरता पावे. त्याला मागे तर खेचून घे, पण त्याच्यावरती फार जबरदस्ती पण करू नको बरं का. म्हणजे चेंडू जसा दाबून ठेवला की तो जास्त जोराने उसळतो, तसं मनाला वागवायचं नाहीये. पण त्याच्या प्रवृत्ती हळूहळू हळूहळू, थांब आत्ता नको, थांब आत्ता नको, करूया आपण, देईन मी तुला, अशी मनाची समजूत घालत घालत. आमच्या घरी एक कामवाली होती ती, आणि आमच्या घरामध्ये या अशा चर्चा चालायच्या त्या बायकांच्या. आणि ती म्हणायची, मी मनाला सांगते आत्ता भूक लागली आहे, थांब. म्हणजे तिचं खाणं काय असायचं? कुरमुरे फुटाणे. आणि ती म्हणायची, थांब आत्ता नाही देणार, एवढं झालं की देईन, तेवढं झालं की देईन. म्हणजे या पद्धतीने आपल्याला असं वाटतं आपणच फार सुशिक्षित आणि खूप शहाणे. तर असं नसतं. मनाला आवरणं हा प्रकार सर्वांच्यासाठी आवश्यकच असतो. असा शम आणि दम
त्या इंद्रियांना आधीपासून जर वळण लावलेलं असलं ना, तर ती इंद्रिय त्यांच्यावरती जीवाला ताबा मिळवता येतो. तुकाराम महाराजांनी असा ताबा मिळवला होता वाणीवरती, आणि वाणीवरती ताबा मिळवून वायफळ बडबड न करता ते फक्त पांडुरंग पांडुरंग एवढंच म्हणायचे. आणि मग त्यांचा अनुभव तुकाराम महाराज आपल्या अभंगामधून व्यक्त करतात. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. आता माझी वाणी बोलतच नाही दुसरं काही. वाणी हे इंद्रिय आहे, हे कर्मेंद्रिय आहे, आणि या इंद्रियांना वळण जर लावलेलं असेल तर ते वळण आपल्याला हव्या त्या दिशेला वळवता येतं. गाडीचा ड्रायव्हर असतो, तर तुम्ही सगळे लोक गाड्या चालवणारे आहात माझ्या संगतीमध्ये. मला गाडी येत नाही चालवता, पण तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल की गिअर बदलावा लागतो गाडीचा. केव्हा गिअर बदलायचा, तर त्यावेळेला गिअर बदलताना पुन्हा आपल्याला न्यूट्रल मोडवरती तो गिअर आणावा लागतो. कुशल ड्रायव्हरच्या हे लक्षातही येत नाही की आपण न्यूट्रल मोडवरती गिअर आणलेला आहे. इतक्या कुशलतेने तो गाडी हाकतो. पण याप्रमाणे इंद्रियांना जर वळण लावलेलं असेल, तर आता मला विषयाकडे वळवायचं असेल तरी त्या न्यूट्रल मोडवरनं विषयाकडेही वळवता येतं. पण एरवीचं वळण मात्र त्याला हरिपाठामध्ये सुद्धा ज्ञानेश्वर महाराज सांगतात, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, आणि असोनी संसारी जिव्हे वेगू करी. याप्रमाणे इंद्रियांना वळण, आणि याच्यासाठी नियम पाळावेत. नियम पाळायला सांगितलं की जीवाला असं वाटतं काय आपल्याला बंधन घातलेलं आहे, कारण त्याच्या इंद्रियांपासून मिळणाऱ्या सुखावरती बंधन येतं. आपण रस्त्याने जाताना सिग्नल लागतो, आणि मग लाल दिवा, पिवळा दिवा, मग हिरवा दिवा. थांबा, विचार करा, आणि मग पुढे जा. लाल दिवा हे बंधन वाटतं, कारण वाहन चालकाला फारच घाई असते, म्हणजे सदैवच घाई असते पुढे जायची. त्याला ते बंधन वाटतं लाल दिवा. पण लाल दिव्यापाशी थांबणं हे त्याच्यासाठी संरक्षणच असतं. चातुर्मासामध्ये कांदा लसूण खायचा नाही, असं एक वळण आपल्या संस्कृतीमध्ये आहे. बऱ्याच घरांमध्ये अजूनही ते पाळलं जातं. मला फार कौतुक वाटतं त्यांचं. हे वळण जेव्हा पाळतो तेव्हा त्या चातुर्मासामध्ये, म्हणजे आजकाल थोडीशी सवलत घेतली जाते की चला बाहेर आहोत, दुसऱ्यांच्या घरी गेलो आहोत, चालेल तेवढ्यापुरतं कांदा लसूण खाल्लेलं. पण वळण इंद्रियाला लागलेलं आहे, तर चातुर्मासभर ज्यांनी ते स्वीकारलेलं वळण आहे ना, त्यांना त्या कांदा लसणाची आठवण सुद्धा येत नाही. किंबहुना कांदा लसणाशिवाय ते अत्यंत रुचकर स्वयंपाक तयार करतात. म्हणजे इंद्रियांचं वळण हे अशा तऱ्हेने चित्ताच्या स्थिरावण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. यासाठी काही पथ्य पण पाळावी लागतात. त्यासाठी जी पथ्य असतात त्यासाठी सुद्धा एक मला पद आठवत आहे. रात्रीत घ्यावी आहारातही मिती असावी. आहार कसा मोजका घ्यावा, निद्रा नेमकी मोजकीच घ्यावी. रात्रीचा दिवस करून कामं करू नाहीत, आणि दिवसाची रात्र करून झोपू सुद्धा नाही. रात्री निद्रा परिमित घ्यावी, आहारातही मिती असावी, आणि शब्द वल्गना बहु न करावी. उगच वायफळ बडबड करण्यामध्ये आपल्या मन इंद्रियांची शक्ती वाया घालवू नये. व्यर्थ वल्गना बहु न करावी. साधक जीवे, ज्याला काहीतरी साधायचं आहे, आपलं हित साधून घ्यायचं आहे, परमार्थ साधून घ्यायचा आहे, त्यांनी हेतुपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी पथ्य पाळावीत, आणि पूरक गोष्टी मात्र मनपूर्वक मुद्दामून कराव्यात. अशा रीतीने वागल्यानंतर मनाला हळूहळू सवय होऊन जाते, आणि मन
आपसुकच विषयापासून निवृत्त होतं, मग त्या मनामध्ये संकल्प उठत नाहीत. तुकाराम महाराजांचं वचन पुन्हा एकदा म्हणते, इंद्रियांचा जय वासनेचा क्षय. तिथे संकल्प आता उठतच नाही, ती वासनाही हळूहळू निमायला सुरुवात होते, शांत व्हायला सुरुवात होते. आणि संकल्पच उठत नाही कारण वासनाच शिल्लक राहत नाही. अमुक एका विषयाचा उपभोग घ्यावा, अमुक एका विषयापासून आनंद प्राप्त करावा अशी वासनाच इच्छाच निर्माण होत नाही. आणि अशी इच्छा निर्माण न होणं, संकल्प न उठणं हे खऱ्या वैराग्याचं लक्षण आहे. नाहीतर साधूचा वेश धारण करायचा आणि मनामध्ये तसेच्या तसेच संकल्प सातत्याने उठत राहतात. अशा प्रकारची दृश्य आजकाल सिनेमांमध्ये भरपूर पाहायला मिळतात. हा उदासीन असतो ना, तो अशा पद्धतीचं त्याचं जीवन असतं. मग त्याचं जीवन जे चालतं ना, त्याचं मन विषयातून निवृत्त झालेलं असतं. आता त्याला ते करावं लागत नाही मुद्दामून, शमदम साधलेला असल्यामुळे त्याला मुद्दामून विषयातून मन निवृत्त करावं लागत नाही. त्याला पण मनाची अवस्था अशी आहे की त्या मनाला कुठला तरी विचार, कोणचं तरी आलंबन सातत्याने जर दिलं नाही तर ते भरकटण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कारण मन हे वायू तत्वाचं आहे आणि वायू जसा चंचल असतो तसं मनही चंचल असतं. ज्ञानेश्वरीतली ओवी आहे, यया मनाचे एकनिके गोडीची या ठाया सोके तरी अनुभव कौतिके दावीत जाईचे. त्या मनाला हा अनुभव दाखव आधी विषयांचा की हे कसे घातक आहेत, हा संग कसा घातक आहे, याचा अनुभव त्याला दाखवलास की ते मन त्या विषय संघातून तर निवृत्त होईल. पण मग ते रिकामं मन काय करेल? काल जसं म्हटलं तसं ते मन मग प्रमाद करतं की ते काहीतरीच करून बसतं. म्हणून मग त्याला भगवंत हा विषय आपण दिला पाहिजे. देह आणि ह्या जीवाचं जीवन हे दोन्हीही जगामध्ये असतात. देह आणि देहाबरोबर असलेले मनबुद्धी इत्यादी घटक हे जड आहेत आणि जीव चेतन आहे. हे दोन्ही जगामध्ये असतात आणि जीवाचं आणि जगाचं जीवनाचं नियंत्रण करणारा एक भगवंतच असतो. आणि म्हणून जगाच्या संगतीमध्ये आपलं कर्म करत असताना, आपलं जीवन व्यतीत करत असताना हा जो उदासीन असतो ना, तो गीतेमधला एक श्लोक त्याच्या ध्यानामध्ये कायम असतो. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतु भू माते संगोस्त्व कर्मणी. माते संगोस्त्व कर्मणी. तू कर्माचा संग टाळू नको, कर्म टाळण्याचा विचारही करू नकोस. कर्म जर टाळलं तर तो पापाचा धनी होतो. मग हा काय करतो? हा कर्म कसं करतो? त्याच जगाच्या संगतीमध्ये कर्म करत असताना हे सर्व कर्म, हे सर्व जडचेतनाचे एकमेकांशी आलेले संबंध, हे सर्व काही एका भगवंताच्या सत्तेमध्ये आहे याचं स्मरण ठेवून कर्म करत असताना त्या कर्माच्या फलाबद्दलची कुठलीही अपेक्षा तो ठेवत नाही. आता आपण तर कर्म करताना फलाची अपेक्षा म्हणजे सुखाचीच फक्त अपेक्षा ठेवतो. पण हा जो उदासीन असतो ना, तो कर्मफलाची अपेक्षा ठेवत नाही. याचा अर्थ तो कर्मफलाच्या प्रतिकूलतेच्या बद्दल मनामध्ये शंका सुद्धा येऊ देत नाही की माझ्या कर्माचं फल मला काहीतरी विपरीत भोगावं लागेल का. कारण कर्माचं फल काय असेल हे कुणालाही सांगता येत नाही. कर्म करणाऱ्याला ते माहीत नसतं कर्मफल कोणचं आहे. तो उद्देश तर सुखाचा ठेवतो पण फल काय प्राप्त होणार आहे हे माहिती नसतं. आणि म्हणूनच भगवंताचा उपदेशच मुळी हा आहे की तू त्याचा विचारच करू नकोस कर्म करताना.
की याच्यातून मला अनुकूल फल प्राप्त होईल का प्रतिकूल फल प्राप्त होईल, याचा विचार न करता तो अनासक्त जो असतो, हा जो उदासीन असतो, तो अनासक्त वृत्तीने ते कर्म करतो. याच्याबरोबर तो कर्माचं कर्तृत्व स्वतःकडे घेत नाही, म्हणजे मी केलाय असं तो समजत नाही. कारण कर्म करण्यासाठी प्राप्त होणारे जे घटक आहेत, म्हणजे एक तर कर्म करण्यासाठी क्षेत्र पाहिजे. मी जेव्हा निवृत्त झाले ना, तेव्हा मला असं वाटलं की आता आपण करायचं काय, म्हणजे करू शकतो पण करण्यासाठी क्षेत्र कुठलं. मी शाळेमध्ये शिक्षिका होते, आत्तापर्यंत माझ्या कर्म प्रवृत्तीसाठी शाळा हे क्षेत्र होतं. असं क्षेत्र जीवाबरोबर कायमच असतं. ते क्षेत्र असतं त्याचा देह, कारण कर्म देहात राहून करायचं असतं जीवानी, आणि दुसरं एक क्षेत्र असतं त्याच्यासाठी जग. तेव्हा या क्षेत्रामध्ये राहून त्याला कर्म करायचं असतं. पण ते कर्म करत असताना त्याला मनबुद्धी इंद्रिय प्राण ही जी साधनं प्राप्त झालेली आहेत, ही साधनं आहेत, आणि काही बाह्य साधनही प्राप्त झालेली असतात, जगातली असतात ती. ही सगळी साधनं पंचभौतिक असतात. आणि ज्ञानेश्वरीतली ओवी आहे, ही साधनं जी प्राप्त झालेली आहेत ही सगळी निर्माण झालेली असतात. देह निर्माण झालेला आहे हे तर आपल्याला पटतं, कारण आपण वाढदिवस साजरे करतो जन्माचे. पण शास्त्र असं सांगतं की हे जग सुद्धा एका वेळी निर्माण झालं, ते काही काळ राहणार आहे आणि नंतर या जगाचाही प्रलय होणार आहे. ज्ञानेश्वर म्हणतात, उपजे ते नासे परी माया वशे दिसे. यामुळे ह्या उत्पत्ती स्थिती आणि लय या तीनही कार्याचा करता हा मी नाही आहे. नाहीतर कर्माचा संकल्पाचा करता मी आहे, त्या संकल्पाप्रमाणे कार्य करणाराही मी आहे, आणि त्या कर्माचं फल भोगताही मी आहे, अशी अहंकार रूप जीवाची समजूत होत असते. आणि त्यामुळे कर्मकर्तृत्वाचा अहंकार सोडून हा उदासीन जो असतो, विरागी असतो, तो या पद्धतीने कर्म करून कर्मयोगी झालेला असतो. आणि कर्म करत असूनही त्या कर्माचं जे फल असतं त्याचं कर्तृत्व त्यांनी सोडल्यामुळे त्याचा भोग त्याला घडत नाही. म्हणजे तो स्वतः ते मानत नाही की हा भोग माझा आहे, म्हणून पापपुण्याचा लेप त्याला लागत नाही. पहिल्याच चरणामध्ये तुकाराम महाराजांनी असं सांगितलंय, उदासीनाचा देह ब्रह्मरूप, नाही पापपुण्य लागत तया. अशा तऱ्हेने तो कर्मयोगी पण असतो. आणि जीव आणि जगत ह्या दोन्हीचं नियंत्रण करणारा भगवंत आणि देहाचं नियंत्रण करणारा चेतन असलेला जीव, हे दोन्ही त्यांच्या त्यांच्या कार्यापासून भिन्न असतात. आणि म्हणून याप्रमाणे असा विवेक करून तो आपल्या मनबुद्धीवरती, मन इंद्रिय बुद्धी यांच्यावरती विजय मिळवून राहतो. असा हा विवेकाच्या धारणेने ज्ञानयोग आणि कर्म करण्याच्या ह्या निष्काम कर्म करण्याच्या पद्धतीने कर्मयोग, असा हा दोन्ही पायावरती उभा राहून व्यवहारामध्ये व्यवहारासारखंच कर्म करतो, आणि अंतःकरणामध्ये मात्र तो अखंड त्या भगवंताच्या स्मरणामध्ये असतो. असा हा तो जो समतोल साधतो, हा समतोल जणू काही तो ते जगातलं आपलं स्वतःचं जगातलं जीवन, कर्ममय जीवन, आणि जगातलं कर्ममय जीवन, हे दोन्हीही या पद्धतीने म्हणजे ऐहिक जीवन आणि स्वतःसाठी साधायचं असलेलं पारमार्थिक जीवन, या दोन्ही जणू काही तो तागडीमध्ये घालत असतो. तराजू समतोल त्याचा असतो
आणि तो स्वतः तराजूच्या दांडीप्रमाणे स्थिर राहतो. त्याची बुद्धी या दांडीप्रमाणे स्थिरत्वाने राहते. तुकाराम महाराजांच्या मगांच्या अभंगामध्ये, मगाच्या चरणामध्ये आपण पाहिलंय, न करी रे संग राही रे निश्चळ. तो निश्चळ या दांडीप्रमाणे असा असतो, न्यूट्रल, एकदम तटस्थ, निश्चळ आणि निष्काम. हे तीन मोठे गुण त्यांनी कमावलेले असतात. ते त्याला कुठून तरी चमत्काराने प्राप्त झालेले नसतात. तो निशंक मनाने या जगामध्ये कार्य करतो. आणि असे उदासीन, असे स्थितप्रज्ञ, विरागी आपल्याला या जगामध्ये, आपले संत सगळेच आपल्याला ह्या स्वभावाची माहिती आहे. आजच्या स्थितीमध्ये सुद्धा, आजच्या जगामध्ये सुद्धा असे अनेक व्यक्ती आपल्याला भेटू शकतात. त्यांची प्रत्येकाची कार्य वेगळी असतात. प्रत्येकाचं कार्य वेगळं असतं. मला असं आठवत आहे, लोकमान्य टिळकांच्या जीवनामध्ये घडलेला प्रसंग. लोकमान्य टिळकांची आणि ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची एकदा भेट झाली. आणि लोकमान्य टिळकांना राष्ट्राचं कार्य त्यांच्या ध्येयासाठी त्यांनी निवडलेलं होतं. त्यांना मदतनीस लागतातच अशा कार्याला. तेव्हा लोकमान्य गोंदवलेकर महाराजांना म्हणाले की आपण राजकारणात का येत नाही, आमच्या कार्याला आणखीन बळकटी मिळेल. तेव्हा गोंदवलेकर महाराज म्हणाले की भगवंतानी तुमच्यासाठी तुमची निवड त्या कार्यासाठी केलेली आहे आणि माझी निवड या कार्यासाठी केलेली आहे. गोंदवलेकर महाराजही उदासीन वृत्तीचेच होते. पण जे अगदी दीन होऊन, प्रपंचामध्ये दीन होऊन, अत्यंत काळजीग्रस्त असलेले, अत्यंत दुःख चिंतेमध्ये घडलेले असे लोक त्यांच्याकडे येत, त्यांना ते रामनामाचं साधन देऊन त्यांना तो आधार देत असत. हे त्यांचं कार्य वेगळं होतं. स्वामी विवेकानंदांचं कार्य वेगळं होतं. गजानन महाराजांचं कार्य वेगळं आहे. सगळे उदासीन वृत्तीचेच आहेत. पण ही उदासीनता त्यांनी कमावलेली असते. आपण पसायदान रोजच म्हणतो. आणि रोज म्हणताना, पसायदान म्हणताना ज्ञानेश्वरांनी खळांची व्यंकटी सांडो आणि सत्कर्माची आवड निर्माण होवो, हे आम्ही पण रोजच म्हणतो. आणि हे मागणं संत ज्ञानेश्वरांनी, म्हणजे ते संत ज्ञानेश्वर कुणीतरी वेगळे माझ्यापेक्षा, त्यांनी त्या विश्वात्मक देवाला, तो विश्वात्मक देवही वेगळा आहे, ज्ञानेश्वरांनी विश्वात्मक देवाला परस्पर मागणं मागितलेलं आहे. आणि मी मात्र इथे जसाच्या तसाच, म्हणजे देहाहंकाराशी जोडूनच तादात्म्याने बसलेलो आहे. अशा तऱ्हेचं ते कृत्य होतं. रोज म्हणतो आणि मग शेवटी म्हणतो, येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला. अरे पण इथल्या ज्ञानदेवाचं काय, तो सुखी झाला पाहिजे. हृदयस्थ ज्ञानेश्वर जे आहे, हृदयस्थ ज्ञानदेव जो आहे, तो सुखी झाला पाहिजे. त्या विश्वात्मक देवाचा मी पण एक घटक आहे. आणि म्हणून खळांची व्यंकटी सांडण्याचं, सत्कर्माची आवड निर्माण करण्याचं काम पहिल्यांदा मला माझ्यापासून करावं लागेल. ही जीवाची जबाबदारी आपण सोडूनच देतो. कारण ते सगळं जे काही आहे ते मीला, स्वतःला वेगळं काढून आपण त्याच्याकडे पाहतो. दुसरी आणखीन एक अशी प्रार्थना आहे, आपल्या नेहमीच्या पाठामध्ये येते, ती ऋषीमुनींनी दिलेली प्रार्थना आहे. ती आहे, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु. सगळीकडे शुभच मला दिसावं, मंगल दिसावं, सगळे निरामय अवस्थेमध्ये जगावेत, सगळे निरामय अवस्थेत जगावेत. याच्यासाठी माझी जबाबदारी काय आहे हे भगवंताने कोरोनाच्या माध्यमातून अगदी चांगल्या पद्धतीने दाखवून दिलेलं आहे. जाग केलंय अक्षरशः.
पण ही जबाबदारी माझी पण आहे. सर्वे भवन्तु सुखिनः. माझ्याकडून जीवन जगत असताना माझ्याकडूनच कर्म असं घडावं की ज्याच्यामुळे माझ्या अवतीभोवती सगळीकडे सुखच सुख पसरेल. अशी जबाबदारी आपलीही काहीतरी आहे, याचा विचारही आपण करणं फार आवश्यक आहे. कारण उदासीनता, स्थितप्रज्ञता, वैराग्य हे काही कपडे अंगावरती चढवल्याप्रमाणे आपल्याला चैतन्यावरती चढवून घेता येत नाही, तर ते कमवावं लागतं. लोकमान्य टिळकांनी राष्ट्रभावनेने मी तो अधिकार मिळवीनच, ही जनांच्या मनामध्ये राष्ट्रभावना प्रेरित करण्यासाठी तो उद्गार काढलेला आहे. मग ती राष्ट्रभावनेने माझं कर्म सुद्धा राष्ट्रभावनेने झालं पाहिजे, ही सुद्धा आपल्या सर्वांची प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. अशी जबाबदारी ओळखली जर आपण, तर ती सगळीच एक त्या वैराग्याची साधनाच होऊन जाते. परमेश्वराच्या स्मरणाने परमेश्वराची साधना होऊन जाते. आणि भगवंत जर सुखस्वरूपच आहे तर सुखाची, शाश्वत सुखाची साधना होऊन जाते. आणि मग असं हे एकदा ती साधना साधायला लागली ना, की त्या मृगजळाच्या लाटा जशा फोलच असतात, कारण मृगजळाचं स्वरूपच मुळी फोल आहे, त्याला सत्यताच नसते. मग त्याच्या लाटा आपल्याला कशा बरं बुडवतील? त्याप्रमाणे या जगताच्या आकडून येणाऱ्या सुखदुःखाच्या ज्या लाटा आहेत, सुखदुःखाच्या लाटा आपण फक्त दुःखाच्याच लाटा म्हणतो, दुःखाचेच आघात म्हणतो, पण नाही, सुखाचे आघात सुद्धा सहनच करावे लागतात. त्याच्याहीसाठी मनाला मोठं धैर्य लागतं. अरे काही काही जणांना ना सुखाचे आघात सहन होत नाही, त्यांना हर्षवायू होतो, आजारी पडतात ते. त्यामुळे सुखदुःखाच्या या जगाकडून येणाऱ्या ज्या लाटा आहेत, या लाटांनी हे वैराग्य विझवलं जात नाही. ते कायमचं त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये स्थिर होतं. आणि अंतःकरणामध्ये असे गुण कायमचे स्थिर झाल्यानंतर जीवाच्या सुखाला काय पारावार उरणार आहे? तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, तुका म्हणे जाय नासोनी या खंती. जोपर्यंत हा संदेह, हे प्रपंचाचं चिंतन, हे विषय, त्यांची आसक्ती, त्यांचं ममत्व, ते इंद्रियांच्या मागे लागणं, धावाधाव करणं, हे सगळं जोपर्यंत आहे तोपर्यंतच हा जीव बद्ध आहे. आता तो अखंडपणे ते शाश्वत सुख भोगायला मुक्त आहे. आणि अशी मुक्ती, या शाश्वत सुखाची प्राप्ती, ती उदासीनता, वैराग्य, स्थितप्रज्ञता, स्थिर बुद्धी, हे सगळं आपल्यालाही प्राप्त करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यासाठीच आपण भगवंताची प्रार्थना करूया, त्याचा आशीर्वाद घेऊया आणि त्याच्या स्मरणामध्येच इथे थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. आदरणीय हरिभक्त परायण उज्ज्वलाताई वझे यांनी या अभंगाचं सुंदर अभ्यासपूर्ण आणि रसाळ निरूपण केलेलं आपण ऐकलं. आणि त्यांच्या जीवनाला चढलेला आध्यात्मिक रंग हा सुद्धा आपल्याला ह्यातून पाहायला मिळाला. अभंगाचा क्रमांक सुद्धा 1429 होता. मला वाटतं ह्या क्रमांकातच ह्याचं गुज दडलेलं आहे. कारण एक अशा असणाऱ्या एकमेवा द्वितीय अशा असणाऱ्या परब्रह्माचा शोध घ्यायला, द्वैताकडे जाऊन द्वैतापासून नवविधा भक्तीने परत एकत्वापर्यंत यायचं. आणि हे साध्य करायला सुंदर अशा डॉक्टर काकांची मदत त्याला मिळाली. डॉक्टर काकांचा अनुग्रह आणि त्यांची कृपा त्यांच्यावर आहे, ती आपण ह्या प्रवचनातून पाहिली. त्याबद्दल, या रसाळ प्रवचन करून भाविकांना आनंदी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आणि आपण सगळ्या भाविक वर्गाने या प्रवचनाचा लाभ घेतला म्हणून आपलेही आभार आहेत. वैयक्तिकरित्या मी सुद्धा एवढ्या लांबून आमच्या मंडळाने या प्रवचनाचा आस्वाद घेतला म्हणून सविताताई आणि या समायोजन करणाऱ्या सर्व समूहाची
आभारी आहे. नमस्कार.